गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आपलं चाललेलं आहे दुसऱ्या प्रकरणाच्या शेवटी शिष्यांनी काही प्रश्न विचारले होते। त्याच्यात ब्रह्म म्हणजे काय म्हणून जे विचारलं होतं तर त्याचं उत्तर अजून श्री गुरु देत आहेत। होतं काय की जेव्हा एखादी गोष्ट पटकन सांगता येण्यासारखी असली, वर्णन करता येण्यासारखी असली तर वर्णन त्याचं करता येतं, थोड्या शब्दात होतं। पण जर का त्याला काहीच कॅरेक्टरिस्टिक्स नाही, ते केवळ संकल्पना आहे, मग अशी संकल्पना वर्णन करायचं तर त्याला शब्द खूप लागतात, वेगवेगळ्या पद्धतीने ते सांगायला लागतं। तर त्यामुळे श्री गुरु आणखीन पद्धतीने सांगतायत की आधी जे म्हणाले की त्याच्या सत्तेवरती सगळे व्यवहार चालतात, त्याच्यामुळे सगळं होतं, हा सगळा विचार झाला। मग ते कसं आहे, ते जरी अक्रीड असलं, अक्रिय असलं, निरवयव असलं, आणखीन वर्णन पुढे करतायत की स्फटिक शिळेचे पोट जैसे निरंतर निघोट तैसे चैतन्य एक दाट परब्रह्म तेगा। 13व्या योगी की स्फटिक आपल्याला माहिती आहे, रत्न म्हणा, स्फटिक म्हणा, ते नितळ अगदी असतं, त्याला कुठेही मध्ये डाग म्हणा किंवा काही असलं तर ते चांगलं म्हणण्यात येत नाही, पूर्ण स्वच्छ नितळ असं स्फटिक असतं। तर त्याचं इथे उपमा घेतलेली आहे की स्फटिक शिळा जशी अगदी पूर्ण निघोट, स्मूथ, नितळ, स्वच्छ, निरंतर म्हणजे अखंड, कुठेही त्याला तुकडे पडलेले नाहीयेत, कारण तुकडे पडले तर त्याचा निघोटपणा म्हणा किंवा त्याचा नितळपणा तो जातो, ते अखंड आहे। तर ते जसं स्फटिक शिळा जशी असते एकसारखी, तसं परब्रह्म आहे, दाट परब्रह्म, संपूर्ण व्यापून आहे, त्याच्यात खंड नाहीये। ते इथे कमी आहे तिथे जास्त आहे असं नाही। आपल्या रजया वगैरे असतात ना, सुरुवातीला बघा कापूस सगळीकडे सारखा अगदी असतो त्यांच्यात, आणि थोडासा काळ गेला की इकडे जास्त इकडे कमी असं व्हायला लागतं। गाद्यांचं तसंच होतं, अनेक गोष्टी तसं होतं। तर तसं इथे थोडं जास्त आहे, इथे थोडं कमी आहे, हा जरा चांगला माणूस दिसतोय ह्याच्यात थोडं जास्त भरूया, हा जीव कोणीतरी कुत्रं मांजरं आहेत त्यांच्यात कमी भरूया, अशा पद्धतीचं नाहीये। त्यामुळे माऊलींनी म्हटलेलं आहे की जड आणि चेतन ह्या दोन्ही मध्ये ते सारखं व्यापून आहे, कुठेही त्याच्यात भेद नाहीये। त्याच्यात कमी जास्तपणा तर नाहीच आहे, पण जिथे चैतन्य प्रकट झालाय तिथे ते जास्त असंही नाहीये। जडाजडी अंशी जे म्हटलंय, राहते जे सरीसी म्हटलंय, सारखेपणाने राहतं, कुठेही कमी जास्त नाहीये। हे चैतन्य तसं सगळीकडे व्यापून आहे। ना तरी गगना ऐसे पोकळ व्यापवनी परी व्यापनेसी वेगळं तैसे निजानंद निर्मळ आपे आपचिते। उपमा जर का द्यायला लागलो आपण तर काय काय देता येतात। दासबोधात समर्थांनी अशा खूप उपमा देऊन पाहिलेल्या आहेत, आणि दरवेळे अगदी जसं सद्गुरूंना खूप उपमा द्यायचा प्रयत्न केला, पण कुठचीही उपमा त्यांना पुढे पडत नाही। तसंच परब्रह्माचं आहे, त्यातल्या त्यात कसली उपमा देता येते तर गगनाची, म्हणजे आकाशाची उपमा देता येते। कारण आकाश कसं आहे आपल्याला माहिती आहे, सगळ्याला व्यापून असतं,
घट घेतला, काहीही घेतलं. आता हे इथे टेबल आहे, या टेबलाच्या आतमध्ये सुद्धा आहे, म्हणजे टेबलाच्या जाडीत देखील आकाश असतं, वर असतं, खाली असतं. ते नाही अशी जागा नाहीये. अगदी अणुरेणूत आकाश व्यापून असतं. पोकळी जी असते ती काय असते? आकाश असतं तिथे. तर तसं ते जसं आकाश जसं व्यापून असतं तसं त्या आकाशाला सुद्धा व्यापून परब्रह्म आहे. आकाश प्रत्येक पदार्थाला व्यापून आहे, तसं परब्रह्म व्यापून राहतं. पण गगनाला लिमिट्स आहेत, त्याला गुण आहे, त्याला काही कार्य आहे. सगळ्या वस्तूंना जागा देणं हे त्याचं कार्य आहे. त्याची पोकळी हा त्याचा स्वभाव आहे. तसं हे पोकळ नाहीये, हे घनदाट आहे, हे सगळं व्यापून आहे, हे तत्व आहे. आणि त्या तत्वाच्या वरती हे सगळं आपलं जग जे आहे, आकाश सुद्धा त्याच्यावरती भासतं. आकाश म्हणजे केवळ पोकळी आहे, बाकी काही नाहीये ते. आणि ही जी पोकळी आहे याला शब्द हा गुण आहे, त्यामुळे आकाश आहे असं म्हणायला लागतं आपल्याला. आणखीन हे जे आकाश आहे तर ते किती आहे? ब्रह्मांड एवढं. त्याला त्याच्या पलीकडे आणखीन 10 पट याची दिलेली आहे की पृथ्वीहून 10 अंशांनी जास्त पाणी, पाण्याहून 10 अंशांनी जास्त अग्नी वगैरे, ह्या पद्धतीने परिमाणं दिलेली आहेत. तर वायूहून 10 अंशांनी जास्त आकाश, आणखीन आकाशाला व्यापून त्याच्या पलीकडे किती ते सांगता येत नाही असं परब्रह्म आहे. सगळ्याला व्यापून आहे. आकाश जसं अलिप्त असतं, आकाशाला वास नसतो. आपल्याला एखादा वाऱ्याबरोबर छान सुगंध येतो, तो वाऱ्याचा असतो का त्याच्यात सुगंधाचे ते कण असतात? वाऱ्याला वास नाहीये, वायूला वास नाहीये. वायूच्या बरोबर वायू वाहून आणतो ते सुगंधाचे कण. पण प्रत्यक्षात वायू त्यांनी लिप्त होत नाही, वायूमुळे आकाश लिप्त होत नाही. आकाश जे आहे ते त्या सगळ्याहून वेगळं आहे, सगळ्याला व्यापून आहे पण सगळ्याला वेगळं आहे. तसं ब्रह्म संपूर्ण व्यापून आहे पण सगळ्याहून वेगळं आहे. आणखीन आकाशाच्याही पलीकडे अपार उरलेलं आहे, किती ते सांगता येत नाही. ते निजानंद आहे, म्हणजे त्याचं स्वरूपच आनंद हे आहे, निर्मळ आहे, अनादि, नित्य, शुद्ध, आद्य वगैरे सगळी जी विशेषण आहेत ती त्या परब्रह्माला देण्यात येतात. कसलाही मल नाही, शुद्ध आहे ते. का? जर का कोणीही पाहिलं कितीही शुद्ध असलं तरी त्याला रूपाचा, अवस्थेचा, त्रिगुणांचा हे मल असतातच. आकाश याला, परब्रह्माला हे कसलेही मल नाहीयेत. तिथे अवस्था नाहीयेत, गुण नाहीयेत, काहीही नाहीये तिथे, पण तरी ते आहे. आणि ते आहे म्हणून हे जग आहे. ते आनंद रूप आहे. आणि जेव्हा तद्रूपता येते तर त्यावेळेस ज्याला अशी तद्रूपता येते, जो असा ज्ञानी होतो, तो देखील तेवढाच आनंद रूप होतो. आनंद हा त्याचा स्वभाव बनतो. कशानेही तो दुःखी होऊन रडत बसत नाही. 2 पद्धतीचे लोक असतात, कशाचं काही न वाटणारे. एक निर्लज्ज, सदा सुखी म्हणतात ना, म्हण आहे, आणि दुसरा ज्ञानी. पण ज्ञानाची जी असते तर ती कशावरही अवलंबून नसते. देहाला काही हो, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, हे जे तुकाराम महाराज म्हणतात, ते यामुळे म्हणतात की देहाचा आणि ह्याचा काहीही संबंध नाहीये. ही जी अवस्था असते ही अंतःकरणाची अवस्था असते. त्याच्याशी एकरूप होऊन त्याचा अनुभव ज्याच्यावरती उमटलेला आहे असं ते अंतःकरण असतं. आणि तो अनुभव आनंदाचा असतो आणि आनंदाचे डोही आनंद तरंग, अशी मग त्या अंतःकरणाची स्थिती होऊन जाते. आणि आपल्याला कल्पना आहे की मनाच्या ज्या गोष्टी असतात त्या शरीरावरती परिणाम करतात. म्हणजे सायकोसोमॅटिक डिसिजेस ज्याला म्हणतात, आपल्या डॉक्टर्स बरेच आहेत. मनाच्यामुळे शरीरावरती परिणाम होऊन रोग उत्पन्न होतात. तसं मन जेव्हा प्रसन्न असतं तर त्यावेळेस शरीर देखील निरोगी राहायला अतिशय मदत होते.
मन प्रसन्न होऊन जातं याने, अंतःकरण प्रसन्न राहतं, आनंदात राहतं. म्हणून निजानंद निर्मळ शुद्ध आहे. आपल्याला स्वच्छतेची आवड असते. आपल्याला का मळके कपडे आवडत नाहीत घालायला? पलंगावर मळकी चादर का नाही आवडत? आपल्या फर्निचर वरती वगैरे धूळ का नाही आवडत? जमीन स्वच्छ का लागते? आपण मुळात निर्मळ आहोत म्हणून. आपण निर्मळ असल्यामुळे आपल्याला इथे कुठेही मलिनता आवडत नाही. आणि म्हणून हे साधन होऊन बसतं की जेव्हा आपण केर काढतो म्हणा, पुसापुशी करतो कशाही वेळे, मला हे का नकोय तर मी निर्मळ आहे म्हणून आपल्याला अनुसंधान या पद्धतीने ठेवता येतं. कुठल्याही पद्धतीने ब्रह्माचा जे आपल्याला हे पैलू कशासाठी जाणून घ्यायचा आहे, त्या पैलूंच्या साहाय्याने ब्रह्म नाही आपल्याला कळणार, पण आपल्याला त्याचा अनुसंधानाला उपयोग होतो, त्याचा आपल्याला विचाराला उपयोग होतो. आणि ह्या विचारांनी हळूहळू हळूहळू आपण तद्रूप व्हायला फार मदत होते. ज्याचं आपण अखंड ध्यान करतो तसे आपण होत जातो. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण जर का विचार केला, मला आता मी जागी आहे मी म्हणते, पण ही अवस्था देहाला आहे, मला नाही आहे. मला स्वप्न पडलं मी म्हणते, अंतःकरण मन स्वप्न बघत असतं, मी ब्रह्म आहे, मी स्वप्न नाही बघत. अशा पद्धतीने जर का आपण हा विचार करत गेलो तर ब्रह्माचे जे आपण सगळे गुणवर्णन ऐकतो ते आपल्याला लावून घेता येतं स्वतःला. आणखी परमार्थ जो हे सगळे शास्त्र जे ऐकायचं आहे तर ते आपण हे सगळे लावून घेणं स्वतःला आणि तशी साधना करणं यासाठी असतं. साधना सोपी होते अशाने, कंटाळवाणी होत नाही. आणि आपे आप असा एक इथे शब्द वापरलाय, आपे आप चिते, परब्रह्म जे आहे आपे आप म्हणजे ते अनादी आहे. स्वयंभू म्हणतो ना आपण, आपलं आपण निर्माण झालं. आपलं आपण निर्माण झालं म्हणजे काय झालं? त्याला कोणी निर्माण केलं नाही, पण निर्माण करणारा देव आहे. ते व्यवहारातलं स्वयंभू सोडून द्या, स्वयंभू देव आहे इथे वगैरे पाट्या पाहतो आपण रस्त्यावरनं जाताना, किंवा बटाटा कापला आणि त्याच्यात गणपती दिसला, कुठल्या तरी आकृत्या असतात, ठीक आहे जाऊन दे. पण इथे स्वयंभू म्हणजे ते आहेच, ते त्याला कोणीही केलेलं नाहीये, त्याच्यावरती सगळं भासायला लागलंय. आणि ते खरं स्वयंभू आहे कारण ते एकमेव अद्वितीय आहे, अनादी आहे. अनादी म्हणजे त्याला आधी नाहीये, स्वरूपाने ते अनादी आहे कारण त्याला कधी कोणी निर्माण केलेलं नाहीये. माया अनादी आहे आपण म्हणतो, पण माया कधी निर्माण झालेली आहे ते माहित नाही म्हणून तिला अनादी म्हटलं जातं. पण ब्रह्म मात्र स्वरूपाने अनादी आहे, माया स्वरूपाने अनादी नाहीये. माया कधीतरी निर्माण झालेली आहे, पण ती कधी निर्माण झाली हे माहीत नसल्यामुळे तिला अनादी हे विशेषण देण्यात आलं. पुढे मग सांगतायत आता की ब्रह्मा विष्णू महेश्वरू करिता शिणती निज व्यापारू, मग सेविती विश्राम मंदिरू निज ब्रह्मते. आपल्याला ईश्वर आता माहित आहे की ब्रह्म माया, आणखी मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब, हे तीन मिळून ईश्वर होतो. आता हा ईश्वर ज्या वेळेस रजोगुण स्वीकारतो त्यावेळी त्याला ब्रह्मदेव म्हणतात, सत्वगुण स्वीकारतो तेव्हा विष्णू म्हणतात, आणि तमोगुण स्वीकारतो तेव्हा शंकर म्हणतात. म्हणजे गुणांप्रमाणे ईश्वराची ही तीन रूप आहेत, ज्यांना आपण तीन मुख्य देव म्हणतो. ती ईश्वराचीच रूप आहेत, म्हणजे ईश्वरच आहे तो, फक्त त्या गुणांच्या प्रमाणे त्याला नावं वेगवेगळी मिळाली. मग हे आता काम करत असतात, त्यांना काम मागे लावून दिलेलं आहे, ते काही स्वतंत्र नाही आहेत. भीषास्मात वात पवते वगैरे जे म्हटलेलं आहे श्रुतींनी की परब्रह्माच्या भीतीने हे सगळे काम करत असतात. मग ही जी कामं असतात ती संपल्यानंतर आपण काय करतो? आपल्या दिवसभराची कामं संपल्यावर रात्री जाऊन झोपतो, आणि गाढ झोपेत आपण विश्रांतीला कुठे जातो? परब्रह्मात जातो. गाढ झोपेची जी अवस्था आहे ती आपल्याला का हवी असते? विश्रांतीला केवळ शरीराला विश्रांती म्हणून? अजिबात नाही, कारण शरीराची जी विश्रांती आहे ती आपण नुसतं पडून राहिलं अंथरुणावरती तरी देखील आपल्याला मिळू शकते.
पण आपल्याला तेवढं पुरत नाही. झोप लागली नाही म्हणून आपण तळमळत राहतो. या कुशीवरनं त्या कुशीवरती, हे करून बघ, ते करून बघ, उशी बघ, काहीतरी आपण बदलत राहतो. प्रयत्न करतो झोपायचा. वास्तविक शरीर तर विश्रांती घेत आहे, पण तरी पण का करतो? तर आपल्याला आपल्या मूळ स्वरूपात विश्रांतीला जायचं असतं. दुर्दैवाने आपण अज्ञानाला बरोबर घेऊन विश्रांतीला जातो. त्यामुळे जागे झाल्यानंतर सुद्धा अज्ञानासहच आपण असतो. आपण ब्रह्मरूप होत नाही म्हणून आपल्याला तो आनंदाचा अनुभव थोडासा येतो. जाणीव खूप छान वाटतंय अशी आपल्याला जाणीव होते, पण खऱ्या आनंदाचा तेवढा आपल्याला मिळू शकत नाही. पण हे ब्रह्मा विष्णू महेश थकून जाऊन कुठे विश्रांतीला जातात? स्वरूपात. आपण जसे स्वरूपात जातो तसेच ते देखील स्वरूपातच विश्रांतीला जातात. आणखीन त्यांना आपल्या स्वरूपाचं अज्ञान नाहीये. आपलं स्वरूप ब्रह्म आहे हे ते जाणतात. ईश्वर ईश्वर नित्यमुक्त त्यामुळे म्हटला जातो की त्याला मुक्तीसाठी प्रयत्न नाही करायला लागत. आपल्याला अज्ञान घालवायचा प्रयत्न करायला लागतो. ईश्वराला तसा प्रयत्न नाहीये, कारण तो नित्य ज्ञानी आहे, नित्य मुक्त आहे. पण तो विश्रांती घेतो तर तो ब्रह्मातच घेतो. आपल्याला माहिती आहे की ब्रह्मदेवाची विश्रांती म्हणजे झोप, म्हणजे कल्पांत. सृष्टीचा नाश होतो त्यावेळेस. ते जाऊन दे. मग आता ब्रह्माचं आपल्याला चाललेलं आहे. म्हणजे ब्रह्म जे आहे ते सगळ्यांच्या विश्रांतीचं स्थान आहे, कारण तिथनंच सगळे आलेले आहेत. मग जिथून आलाय तिथेच आपल्या मूळ ठिकाणी जाऊन विश्रांती घ्यायला आवडते सगळ्यांना. मग ब्रह्म आणखीन कसं आहे? जे वेद्य ना अवेद्य, जे अनुपम्य स्वयं वेद्य, ते जाणरे सुविद्य परब्रह्म तू. शिष्याला सुविद्य म्हणतात. सुविद्य म्हणजे शिकलेला, म्हणजे ज्याचा अभ्यास झालाय, जो चाणाक्ष आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे. अर्जुनाला देखील अशाच पद्धतीने विशेषणं दिलेली आहेत भगवंतांनी. किंवा दासबोधात जर का पाहिलं तर त्यांनी जी शिष्याची लक्षणं समर्थाने दिलेली आहेत, तर ती अशीच. शिष्य पाहिजे बुद्धिमंत हेच म्हटलेलं आहे. शिष्य पाहिजे शुचिष्मंत. अनेक त्यांनी वर्णनं केलेली आहेत शिष्याच्या बद्दल. तर इथे त्याला ते जे म्हणतायत की तू कसा आहेस? अरे तू सुविद्य आहेस, म्हणजे बुद्धिमान आहेस, हुशार आहेस. ते जाणरे तू ते परब्रह्म जाणून घे. ते कसं आहे? तर जे वेद्य ना अवेद्य ना, ना जो शब्द आहे, जे वेद्य ना अवेद्य, तो ना शब्द दोन्हीकडे लावायचा आहे. की ते वेद्य नाही म्हणजे त्याला वेगळेपणाने जाणता येत नाही. त्याला असं ह्या पद्धतीने आपण जसं पदार्थ जाणतो तसं त्याला जाणता येत नाही. म्हणजे मग जाणता येतच नाही का त्याला? नाही, तसंही नाही. जाणता येत नाही असंही म्हणता येणार नाही त्याला. ते वेद्य नाही, अवेद्य पण नाही. आपण गेल्या वेळेस देखील अशाच पद्धतीने ह्या जोड्या पाहिल्या होत्या अनेक, की ज्ञान किंवा वेगवेगळ्या त्रिपुटी जिथे नाही आहेत, आहे म्हणता येत नाहीये, नाही म्हणता येत नाहीये, अशा पद्धतीने आपण विचार केला होता. तसंच इथे वेद्य आणखीन अवेद्य ही जोडी सांगितलेली आहे. वेद्य म्हणजे त्याचं वेगळेपणाने ज्ञान होत नाही. हा चष्मा आता मी वेगळेपणाने जाणते, पण जोपर्यंत डोळ्यावरती होतात तोपर्यंत मला त्याचं वेगळेपणाने ज्ञान तसं होत नव्हतं. हा चष्मा म्हणून मला कळत नव्हता, तो डोळ्याच्या फार जवळ होता. आता पुन्हा मी लावला समजा, चष्म्याकडे जर का मी पाहिलं असं तर मला कळेल हा चष्मा आहे, पण बाकी स्वच्छ काचेतनं मी बाहेर पाहतेय, चष्म्याचं मला भान होत नाहीये. जे गोष्ट आपल्याला जाणायची आहे ती आपल्याहून वेगळीच पाहिजे. असा हात लावलाय मी, मला चष्मा कळतोय. आपल्याहून वेगळी पाहिजे, आणखीन लांब पण लागते ना थोडी. डोळ्यांनी पाहायचं तर, कानांनी जर का आपल्याला ऐकू येतं, फार दूर असलं तर ऐकू येत नाहीत. म्हणजे इंद्रियांनी ज्ञान होण्यासाठी त्याला काही काही ज्या अटी आहेत तर त्या पूर्ण करायला लागतात, तर इंद्रियांनी आपल्याला त्याचं ज्ञान होऊ शकतं. परब्रह्म जे आहे ते कुठच्याच अटीत बसत नाही.
त्याला नाही आकार, नाही रंग, नाही रूप, नाही गुण. कसं ते वेगळेपणाने मला जाणता येईल? बरं, ते आणि मी वेगळे आहोत का? म्हणजे मृगजळाने जमीन जाणण्यासारखं आहे मी त्याला जाणायला जाणं म्हणजे. मग ते अवेद्य आहे का? अवेद्य आहे असंही म्हणता येत नाही. मला त्याचा कायम अनुभव आहे, सतत अनुभव आहे मला. ते उघड आहे, ते नाही अशी जागा नाही आहे. फक्त माझं त्याच्याकडे लक्ष नसतं. मी आहे जेव्हा म्हणते तेव्हा मी परब्रह्माच्याच बद्दल बोलत असते. कारण अस्ति, सत हे जे आहे हा परब्रह्माचाच आविष्कार आहे माझ्यामध्ये झालेला. प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपण आहे म्हणतो. आहे पण आला कुठनं? म्हणजे परब्रह्म उघड आहे, तो जो आहेपणा आहे त्याचं मला ज्ञान होतं. हे जे चिद्रूपता आहे त्याचं ज्ञान कुठल्याही पदार्थाचं जे होतं ते परब्रह्मामुळेच होतं. आनंद जो होतो तो देखील त्याच्याचमुळे होतो. ते त्याचं सगळं स्वरूप आहे. स्वरूप आहे असं सुद्धा वास्तविक म्हणता येत नाही, पण म्हणायला लागतं काहीतरी त्याचं वर्णन करायचं म्हणून. आणखीन ह्या गोष्टींच्यामुळे परब्रह्म आहे अशा पद्धतीने आपण वर्णन करतो. पण हे जे आहे हे तीन आपल्याला जर का सतत जाणवत आहे तर परब्रह्म झाकलेलं आहे, अवेद्य आहे असं म्हणता येईल का? जग जे आहे ते परब्रह्मच आहे. जग दिसत आहे म्हणून आपण सद्गुरूंच्या बद्दल म्हणतो ना की ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. कारण परब्रह्मरूप आहेत सद्गुरू. त्यामुळे मन जिथे जाईल तिथे सद्गुरूच आहेत, कारण तिथे परब्रह्म आहे. परब्रह्म सगळीकडे व्यापून आहे आणि त्याला कसलीही उपमा देता येत नाही. ते स्वसंवेद्य आहे. स्वयंवेद्य जे म्हटलेलं आहे ते कुठच्याही पद्धतीने जाणून घेता येत नाही. परत हे जाणून कशासाठी घ्यायचं आहे आपल्याला? त्याचा उपयोग होतो. आपण प्रत्येक गोष्ट जाणायला जातो इंद्रियांच्या साह्याने. आपल्याला जन्मोजन्मीच्या संस्कारांनी ती सवय झालेली असते की इंद्रियांच्या साह्याने, ज्ञानेंद्रियांच्या साह्याने आपल्याला प्रत्येक पदार्थाचं ज्ञान होतं. तसं परब्रह्माचं होत नाही हे सांगण्यासाठी हा शब्द वापरण्यात येतो. परब्रह्म कुठच्याही प्रमाणाने जाणायला जाऊ नका, त्याच्याबद्दल तर्क करू नका. तर्काला तिथे प्रतिष्ठा नाही. तर्क तिथपर्यंत पोचू शकत नाही, बुद्धी तिथपर्यंत पोचू शकत नाही. आणि असं असल्यामुळे या 6 प्रमाण म्हणा, अनुमान, उपमा वगैरे कशाच्याही पद्धतीने त्याला जाणता येत नाही. इंद्रियांच्या मदतीने जाणता येत नाही. असं ते आहे. म्हणजे मी त्याला बघायला गेले किंवा जे दिसेल त्याचं मला परब्रह्म दिसलं बरं का. आज मला अनुभव आला. काय अनुभव आला? प्रकाश दिसला. प्रकाश म्हणजे परब्रह्म आहे का? अजिबात नाही. प्रकाश म्हणजे परब्रह्म नाहीये. तो शरीरातच येणारा एक अनुभव आहे. ठीक आहे, चांगलं आहे, योग्य दिशेने मी चाललेली आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. त्याच्या पलीकडे त्याला अर्थ नाही. म्हणून त्या अनुभवात रमून न राहता आपली साधना चालू ठेवावी, हा ह्या सगळ्या वर्णनाचा उद्देश असतो. साधनेत खंड पाडून घेऊ नये. मी पोचले असं समजून ती चालूच राहायला हवी. अगदी प्रत्यक्ष अनुभव जरी आला, निर्विकल्प समाधीचा अनुभव आला, तरी देखील साधने चालू राहिलंच पाहिजे. श्वास आहे तोपर्यंत साधन चालू पाहिजे, नाम चालू पाहिजे, विचार चालू पाहिजे. आणि ते आपोआप व्हायला लागतं पुढे. त्याला प्रयत्न लागेनसे होतात. मग तो सहज स्वभाव होऊन जातो. म्हणजे आम्ही सारखी साधनाच करायची की काय, अशा पद्धतीचा विचार करायचं कारण नसतं. जेव्हा ती स्थिती येते तेव्हा साधन वेगळेपणाने करायची गरजच राहत नाही. ते आपोआप होतं. तो स्थायी भाव होतो. आणि इथे परत ते सांगतात की स्वयंवेद्य जे आहे ते ज्ञानेंद्रिय आणखी अनुमानादीप्रमाणे यांनी ज्ञान होणार नाही परब्रह्माचं.
हे ज्ञान होत नाही, हे कायम आपल्याला लक्षात ठेवायला लागतं. आपण फार फसतो, नाही तर स्वतःला फसवून घेण्यात आपल्यासारखं हुशार कोणी नसतं या बाबतीत. फार आपण पटकन स्वतःला नेऊन ठेवतो वरती. पण मी नाही पोचलेली हे लक्षात ठेवायचं सतत. आणि का नाही तर ज्या गोष्टीचा मला अनुभव आला ते मी दृढ झालेलं आहे का माझ्या अंतःकरणात. दृढ अपरिवर्तनीय व्हायला लागतं, अपरोक्ष व्हायला लागतं. जगाचा माझ्यावरती जर का परिणाम होतोय, अजून पण जर का मी ब्रह्म कुठच्या तरी दिसेल, काहीतरी ऐकू येईल म्हणून शोधत असले, तर मला ज्ञान झालेलं नाहीये. जर का मला वाटत असलं की मला ज्ञान झालंय, तर मला निश्चित ज्ञान झालेलं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी या ओळीतनं लक्षात घ्यायच्या की ते वेद्य नाही, अवेद्य नाही, त्याला उपमा देता येत नाही, ते स्वसंवेद्य आहे, असं हे परब्रह्म आहे. जालाची पा सर्वेश स्वरूप, जरी धरी जाणीवेचा अहंकारू, तरी तोही नेण्याची पारू स्वस्वरूपाचा. आता जे म्हटलं ना की जर का अगदी सर्वेश्वराला सुद्धा अहंकार झाला मी ईश्वर आहे म्हणून, तर त्याला पण ब्रह्म जाणता येणार नाही, त्या अहंकाराचा पडदा मध्ये येईल. ईश्वर जो नित्यमुक्त म्हणतो त्याला असा अहंकार नाहीये, मी ब्रह्म म्हणून पण नाहीये आणि मी नियामक ईश्वर म्हणून पण अहंकार नाहीये. असं असल्यामुळे तो नित्यमुक्त आहे. पण जर का त्याला अशा पद्धतीने अहम अहम करायला लागला तो, तर त्यालाही ब्रह्म जाणता येणार नाही. तो ब्रह्मस्वरूप स्वतःच विसरून जाईल. मग आपल्याबद्दल काय? आपण जर का मला कळलाय, मी हुशार आहे, या पद्धतीने जर का आपण गेलो, तर आपण परब्रह्मापासून आणखीन लांब जातो. जितकं वर चढू ना, तितकं खाली आपटणं जास्त जोरात होतं. एखाद दुसरा अनुभव आला, गेलो वरती, आपटाला वेळ नाही लागणार. अगदी हे त्यामुळे स्वतःची परीक्षा करून हे पक्क लक्षात ठेवायला लागतं. म्हणून अहंकारू गळे, कल्पना किरू मावळे, तैच ब्रह्म आकळे स्वानुभवासी पै. म्हणून जेव्हा अहंकाराचा लय होतो, अहंकार गळून पडतो, नाहीसा होतो. अहंकाराचे दोन प्रकार आहेत. एक जो आहे तो सामान्य अहंकार आहे, म्हणजे माझ्या अस्तित्वाची मला जाणीव आहे, मी आहे, हा सामान्य अहंकार आहे. आणि तो कधीही जाऊन चालायचं नाही, तो असतोच. पण मी कोणीतरी विशेष आहे असा जो अहंकार असतो, तर तो आपल्याला घालवायचा असतो. सामान्य अहंकार आहे म्हणून आपल्या सगळ्या जे व्यवहार चालतात ते सामान्य अहंकारामुळे चालतात. जीवनमुक्ताचे सुद्धा विशेष अहंकार गेलेला असतो, पण सामान्य अहंकार तिथे असतो आणि त्या सामान्य अहंकारामुळे ते व्यवहार उत्तम करू शकतात. विवेकानंदांची कथा आहे ना, आपल्याला माहिती असेल ती, की अमेरिकेत ते व्याख्यानाला गेले होते एके ठिकाणी. आणखीन नेहमीच लवकर थोडं जायलाच लागतं, त्याप्रमाणे ते गेले होते. त्यांना एका खोलीत बसवलं होतं आणि वेळ झाल्यानंतर कोणीतरी बोलवायला आलं. ते उठले, आरशासमोर गेले, पागोट वगैरे नीट करायला लागले, त्यांचा फेटा जो होता स्वतःकडे बघायला लागले. आलेल्या व्यक्तीने विचारलं की स्वामीजी, तुम्ही तर मुक्त, आणखीन अहंकार नाही म्हणताय, तुम्ही एवढं देहाकडे तुमच्याकडे स्वतःकडे का बघताय? त्याच्यावरती स्वामींनी सांगितलं की तू विवेकानंद आहेस, तुला आता बोलायचं आहे, हे मी स्वतःला बजावतोय. तोपर्यंत काय झालं होतं, अहंकार पूर्ण गेलेला होता, केवळ अस्मी, आहे मी, इतकं राहतं. पण इथे ह्या देहातला कोणीतरी आणि काहीतरी काम करायचं आहे हे त्यांना सांगायला लागलं स्वतःला. म्हणजे थोडासा विशेष अहंकार बाधित का होईना आणायला लागला. बाधित म्हणजे सत्य नाहीये हे माहीत असणं, हा आणायला लागला. तसं आहे की जाणीवेचा जर का अहंकार, विशेष प्रकारच्या जाणीवा, मी छान काम करते, माझ्यासारखे स्वयंपाक करणारी कोणी नाही, वगैरे वगैरे अनेक पद्धतीचे आपल्याकडे अहंकार असतात.
आपण शोधावे तितके कमी आहेत म्हणेन मी. इतके आपल्याकडे विशेष अहंकार असतात, तर तऱ्हेचे असतात. आणि ह्या सगळ्या अहंकारांच्या पलीकडे जायला लागतं. कुठलाही अहंकाराचा विचार मनात आला तर मी अमुक नाहीये, मी ब्रह्म आहे. मला अहंकाराचा स्पर्श होऊ शकत नाही. मी एकमेव अद्वितीय आहे. अहंकार जो असतो तो आपली प्रतिमा लोकांच्या समोर मांडण्यासाठी असतो पुष्कळ वेळा. मला लोकांनी असं म्हणावं, तसं म्हणावं, आणि मग मी एक माझ्या चेहऱ्यावरती मुखवटा चढवते. त्या मुखवट्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करते. हे सगळे अहंकाराचे परिणाम आहेत. आणखीन असे जर का अहंकार आपण धरून राहिलो तर कधीही स्वरूपाचा आपल्याला पार लागणार नाहीये, कधीही अनुभव येणार नाहीये. हे अहंकार जाणीवपूर्वक आपल्याला काढायला लागतात. जर का मनात आलं की मी फार काळी आहे, नाही का, मी काळी आहे का, देह काळा आहे, मी ब्रह्म आहे. ब्रह्माला वर्ण नाहीये, रंग नाहीये, काहीही नाहीये. त्याच्या पलीकडे असलेली मी ब्रह्म आहे. या पद्धतीने जर का आपण विचार करत गेलो, अहंकार जेव्हा जेव्हा उठेल तेव्हा तेव्हा जर का त्याला बाजूला टाकत गेलो, ह्या पद्धतीने मी ब्रह्म आहे ह्या जाणीवेने टाकायला लागलो, तर अहंकार हळूहळू लय होतो. दुसरा उपाय अहंकाराच्या लयाचा, ईश्वराचा विचार करायचा. जर का समजा मी कोणाला तरी देणगी दिली आणि स्वतःला म्हणायला लागले, अरे वा, मी एवढी देणगी दिली, मी किती दानशूर आहे, किती उदार आहे. मग ईश्वराचा विचार करावा. ईश्वराचं औदार्य केवढं आहे. सगळं त्याने विश्व दिलेलं आहे आपल्याला. यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य त्याचे आहेत ना सगळे. मग अशा पद्धतीने धनाबद्दल विचारायला, एकतर धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. अहंकार लयाचे उपाय संतांनी सांगून ठेवलेले आहेत. कुठचाही मोठेपणाचा विचार आला तर ईश्वराचा विचार करावा. ईश्वराचा विचार केल्यानंतर त्याच्या मनाने आपण काहीच नाही. बरं, ईश्वरापर्यंत पोचायचं नसलं, आपल्या आसपास पण असतात, त्यांच्याशी तुलना करू नये, हे बरोबर आहे. पण आपल्या अहंकाराचा लय करण्याच्यासाठी अशा पद्धतीने तुलना करायला काही हरकत नसते. मी चांगला आहे म्हणून तुलना करायची नसते, तर मी ब्रह्म आहे ह्यासाठी तुलना करायची असते. ईश्वराच्या मनाने माझं काही नाही, तेव्हा उगाच गर्व करू नको, ह्या पद्धतीने विचार करायचा असतो. आणि हा जाणीव जी असते, जाणीव ती तो की माया, हे संपूर्ण गेलं पाहिजे. आणि हे घालवायचा उपाय जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला अहंकाराचा आपल्या विचार करता येतो की मी अमुक आहे, हुशार आहे मी, की मी ब्रह्म आहे. मी प्रवचन करते का मी ब्रह्म आहे. ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे जे प्रत्येक जण ज्याच्या वाटणीला जे काम आलेलं आहे ते तो करत असतो. तिथे माझं काय आहे, काही नाहीये. हा विचार मनात ठेवायला लागतो. मी ह्यातलं काही नाहीये, तर मी ब्रह्म आहे. म्हणून असा पद्धतीने अहंकार लय आपल्याला करता येतो हळूहळू. अनेक पद्धती आहेत, त्यातल्या काही आता सांगितल्या. कल्पना किरू मावळे, सगळं जे आहे ते कल्पनेनेच बनलेलं आहे. मुळात जी आहे कल्पना, संकल्प म्हणजे काय आहे, सम्यक कल्पना. संकल्पचा अर्थ सम्यक म्हणजे पूर्णपणे उत्तम पद्धतीने कल्पना केलेली, ईश्वराने जी केली. आणि त्या संकल्पातनं हे विश्व निर्माण झालं, म्हणजे कल्पनेचंच झालंय ना सगळं. परत परत हे विचार करायला लागतो. आणि आपल्या कल्पनेने आपण प्रत्येक गोष्टीला चांगलं वाईट, असं तसं, माझं तुझं, हे सगळे एक एक नावं देत असतो. ह्या सगळ्या एक एक त्यांना अटॅच करत असतो आपण. ह्या गोष्टी आपल्याला काढायला लागतात, या कल्पना आपल्याला दूर करायला लागतात. आणि म्हणून समर्थ जे सांगतात की स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. कल्पनाची करायची, ती कल्पना आपल्याला ईश्वराच्या बद्दल करायची, ती कल्पना ब्रह्माबद्दल करायची, विषयांच्या बद्दल कल्पना नाही करायची. कल्पनेचे एक बरे, मावळत्याची मावळे, अशात काहीतरी अशा पद्धतीचं एक आणखीन ओवी आहे. ह्या ज्या सगळ्या कल्पनेच्या गोष्टी आहेत, ती कल्पना जेव्हा मावळते, म्हणजे आपलं कल्पना करणं म्हणजे संकल्प करणं म्हणजे हवे नकोपणा, हे सगळं थांबतं. त्याच्यासाठी वैराग्य लागतं.
त्याच्यासाठी विचार लागतो. कल्पना मावळायची म्हणजे संकल्प थांबायचे. संकल्प थांबण्यासाठी वैराग्याची, विवेकाची, या सगळ्या गोष्टींची अतिशय गरज असते. आणखी म्हणून आपल्याला साधन चतुष्टय संपन्नता मिळवायला लागते. शेवटी गाडी येते ती निष्काम कर्म, निष्काम उपासना, साधन चतुष्टय संपन्नता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डेव्हलप करायला लागतात. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायला लागतो. आणि हा अभ्यास केल्यानंतर संकल्प हळूहळू जातात. तैसे संकल्पाची सांज वेळे नावैक तिमिरे जती बुद्धीचे डोळे, माऊली म्हणतात. आणि मग भूत भिन्न जरी दिसलं तरी त्यामुळे ते सगळं वाटायला लागतं. जरी अखंडित चिपरी जावळे भूत भिन्न असे देखे. म्हणजे कल्पनेच्या सांजवेळी आपल्याला माहिती, रज्जू सर्पाचं आपण पाहिलं होतं की संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात किंवा एकूण अंधुक प्रकाशात त्या दोरीचं खरं स्वरूप कळलं नाही म्हणून त्याच्याऐवजी आपल्याला सापाचे भ्रम झाला. तसं संकल्पाची सांज वेळ आली, संकल्पाने स्वरूप झाकलं गेलं. ईश्वराचा जो संकल्प मूळ झाला, आपले जे संकल्प असतात त्यामुळे स्वरूप झाकलं जातं. आणि नावैक म्हणजे अगदी क्षणभर बुद्धीचे डोळे झाकले गेले. नावेक तिमिरे जती बुद्धीचे डोळे. आणि मग अखंडित जरी ब्रह्म असलं, स्वरूप माझं अखंडित असलं, तरी प्रत्येक भूत वेगळं वेगळं आहे. भूत भिन्न ऐसे देखे. मी प्रत्येक भूताला, म्हणजे भूत म्हणजे जे जे निर्माण झालंय ते, हे एक टेबल आहे, हा एक ग्रंथ आहे, वेगवेगळं पाहायला लागते. मी प्रत्येक गोष्ट भिन्नतेने पाहायला लागते. त्याच्या मागचं जे तत्व आहे त्या तत्वाला मी विसरून जाते. सगळ्याच्या मागे, सगळ्याच्या अस्तीच्या मागे, सगळं जे मला दिसतंय, ज्याला मी आहे म्हणतेय, त्याच्या मागे ते सद्रूप तत्व आहे. मला ज्ञान होत आहे ते चिद्रूप तत्व आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. कल्पना किरू मावळणं जे आहे, तर ती कल्पना मावळण्याच्या दृष्टीने हे सगळे विचार महत्वाचे असतात. आणि असं जेव्हा होतं तेव्हा मग ब्रह्मा कळे स्वानुभवासी पै, तेव्हा त्या ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव येऊ शकेल. तोपर्यंत नाही. जोपर्यंत कल्पना काम करते अशी, तोपर्यंत नाही. म्हणजे कल्पना आधी जी आहे विषयांच्या बद्दल जेव्हा रमते तेव्हा ती अविद्या होते, तेव्हा ती बांधते. आणि ज्यावेळी ब्रह्माच्या विषयी आपण कल्पना करायला लागतो, शेवटी ते कल्पनेने कल्पना सरे हे आहेच. ह्या कल्पनेने, ब्रह्माच्या, ईश्वराच्या ह्या कल्पनांनी ती अविद्या कल्पना आपण दूर करायची, हो द्यायचा त्याला. जेव्हा कधी विषयांचे विचार मनात येतील तेव्हा नाम घ्यायचं. म्हणजे काय होतं, त्या कल्पनेने ह्या कल्पनेला खो दिला. मनात एका वेळी एकच विषय राहतो, एकच विचार राहतो, तर त्यामुळे त्या विचाराला घालवायला दुसरा विचार तिथे आणायला लागतो, रिप्लेस करायला लागतं. भांड्यात जर का एखाद्या ग्लासामध्ये मला काही भरायचं आहे, हवा बाहेर जातेच ना, किंवा त्याच्यात जर का मुळात काही भरलेलं असलं, मला तो डबा रिकामा करून त्याच्यात दुसरं काही भरायचं आहे, पहिला पदार्थ मला बाहेर काढायला लागतो, तेव्हा तो दुसरा भरता येतो. तसं मनातले विचार जे असतात, तर हे मनातले विचार आपल्याला नको असलेले काढायचे असले तर ते रिप्लेस करायला लागतात. आणखीन ते नामाने किंवा अशा विचारांनी रिप्लेस करायचे असतात. अशा पद्धतीने जर का आपण सतत करत गेलो तर कल्पना हळूहळू हळूहळू क्षीण होत जातात, संकल्प क्षीण होत जातात. विवेक, वैराग्य ह्या सगळ्यांच्या साह्याने, समाधी, षटक, त्या कल्पना क्षीण व्हायला लागतात. आणि जशा त्या क्षीण व्हायला लागतात तसा आपला आनंद, समाधान, शांती हे सगळं वाढायला लागतं. सगळ्या ह्या गोष्टी जास्तीत जास्ती प्रकट व्हायला लागतात. आणि ती खरी खूण आहे. आपला योग्य दिशेने प्रवास चाललेला आहे याची ती खूण आहे. ब्रह्म गोळकांचे सहस्र व्यापवनी सबाह्याभ्यंतर, आसकेची उरले निरंतर आद्य स्वरूप ते. परब्रह्म कसं आहे त्याचं वर्णन चालू आहे की अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. आपल्याला कल्पना आहे की अनेक आकाशगंगा आहेत.
एक आकाशगंगा, आपल्या आकाशगंगेचा सुद्धा पार आपल्याला लावता येत नाहीये, इतकी ती प्रचंड आहे. आपण एक त्याचा एवढासा कण सुद्धा नाही म्हणता येणार, इतका सूक्ष्म भाग आहोत आकाशगंगेचा. आणि हे तर अनंत कित्येक आकाशगंगा आहेत अशा. प्रत्येक आकाशगंगेत ब्रह्मांड म्हणतात, आणि अशी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. त्या सगळ्याला आत बाहेर ओतप्रोत ज्याला म्हणतात. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती गुंफले, त्याच्यात जसं सोनं आत आणखीन बाहेर ओतप्रोत, सोन्याचाच म्हणीन सोन्याचीच तार, त्या मण्याला सोनं आत बाहेर दोन्हीकडे आहे, ओतप्रोत व्यापून आहे. तर असं अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये संपूर्ण व्यापून सगळं भरून त्याच्या पलीकडे जे उरलेलं आहे अपार, असं आद्य तत्व आहे, अनादि तत्व आहे ते. गगनी नाथिले आभाळ तैसे ब्रह्मी माया पडळ, ते विराले या केवळ ब्रह्मची असे. आपल्याला अनुभव आहे, नुकताच पावसाळा संपला, आकाशात ढग येतात खूप, आणखीन नंतर वाऱ्याने पटकन निघून पण जातात, कधी कधी विरून पण जातात साधे पांढरे असले तर. तसं ब्रह्मामध्ये मायेचे ढग येतात. मायेचे म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडाचे ढग येतात नाहीसे होतात. निर्विकार ब्रह्म जे आहे, केवळ ब्रह्म जे आहे, ते जसंच्या तसं असतं. त्याच्यात त्या ब्रह्मांडांच्या येण्यानी आणि जाण्यानी काहीही फरक पडत नाही. एक एक ताऱ्यांचे आपल्याला माहिती आहे, जेव्हा ते नष्ट होतात, ब्लॅक होल तयार होतं, घन पदार्थ तयार होतो त्याचा. हे तारे सुद्धा जसे नष्ट होतात, तशी ही ब्रह्मांड सगळी कधीतरी नष्ट होणार आहे, जेव्हा ब्रह्मदेव झोपणार आहे. तो मेल्यावरती तर संपूर्णच नष्ट होऊन ब्रह्मामध्ये सगळं विलीन होऊन राहणार आहे. पण ते कायम असणार आहे, ते जाणार असं कधी होणार नाही, कारण ते सत्य आहे, एकमेव सत्य आहे. सत्य म्हणजे जे त्रिकाला बाधित आहे, ते नाही असं कधीही नाहीये. तिथे होतं नाहीची भाषाच नाहीये, ते कायम आहे आणि आहेच, असं ते ब्रह्म आहे. अनंत कोटी ब्रह्मांड येतात जातात, कशी ढगांसारखी आली गेली विरली. ब्रह्म तसं नाहीये. ब्रह्मादिके कंकाळे जे रजस्वला व्याली ढिसाळे, तिये माये देवीसी नातळे ते परब्रह्म गा. तरुण स्त्री आहे माया नावाची, तिने ब्रह्म देव वगैरे, कंकाळ म्हणजे खडा, असले ब्रह्मदेवादी जीव तिने निर्माण केले. ढिसाळ म्हटलाय दुसरा, मातीचा गोळा असतो ना साधा, ढेकूळ, किंवा जे पटकन तुटतं विरघळतं, ढिसाळ. असली ब्रह्मदेवादिक जे सगळे ईश्वर वगैरे आहेत, ती देखील मायेनी व्याली ढिसाळे. ती कशी आहेत? ढिसाळ आहेत. उत्पत्ती लय सगळं असतं त्यांना, काही काळ मध्ये भासतात. पण जिनी ह्यांना निर्माण केलं, त्या मायेला सुद्धा परब्रह्म स्पर्श करत नाही. परब्रह्म जे आहे ते इतकं अलिप्त आहे की सगळ्यांची जननी असलेल्या त्या माया शक्तीला देखील त्याचा स्पर्श नाही आहे. माया त्याच्यापासून वेगळी म्हणायला लागते आपल्याला. वास्तविक ती त्याची शक्ती आहे, एकरूप आहे. पण शक्ती तसं म्हटलं तर कार्यानुमेय असते, कार्यावरनं तिचा अनुमान आपल्याला करणं शक्य असतं. अशी ती शक्ती आहे. त्या मायेचा सुद्धा परब्रह्माला स्पर्श होत नाही, का त्याला अस्पर्श योग म्हणून म्हटलेलं आहे. याच्यात मांडुक्य कारिकात अस्पर्श म्हटलेलं आहे त्याला. स्पर्श योग म्हणजे कसलाही तिथे स्पर्श नाहीये. जे ध्याने वीण ध्याईजे, जे चिंतने वीण चिंतीजे,
जे जाणणे विण जाणीजे ते परब्रह्म गा. मग आता परब्रह्म कसं आहे आणखीन सांगतायत की ध्याना वाचून त्याचं ध्यान करायचं, चिंतना वाचून चिंतन करायचं आणि ते जाणण्या वाचून जाणायचं. म्हणजे काय आहे? ध्याना वाचून ध्यान करायचं म्हणजे काय आहे? ध्यान करायला बसल्यानंतर ध्याता ध्यान ध्येय अशी त्रिपुटी असते. जिथे ती विलयाला जाते तिथे परब्रह्म आहे. जो ध्याता असतो तो ध्येयरूप झाला की ध्यान संपतं. असं ध्याते विण ध्यायचे. तो त्या स्वरूपात विलीन होऊन जातो. चिंतिणे विण चिंतीजे परत तेच आहे की चिंतन करणारा, चिंतन करण्याचा पदार्थ आणि चिंतन, त्रिपुटी ही नाहीशी झाली पाहिजे. आणि जाणणे विण जाणीजे म्हणजे ज्ञाता ज्ञेयन ज्ञान, शुद्ध ज्ञानरूप जेव्हा राहतं, जेव्हा ज्ञाता त्या शुद्ध ज्ञानात विलीन होऊन जातो ते परब्रह्म आहे. जिथे या सगळ्या त्रिपुटी विलीन होतात. थोडक्यात मला वाटतं गेल्या वेळी आपण त्रिपुटींचा थोडा विचार केला होता. या त्रिपुटी जिथे विलीन होतात ते परब्रह्म आहे. म्हणजे याचा त्रिपुटी विलीन त्याच्यात ऍक्च्युअली होत नाहीत, पण त्रिपुटी विलीन झाल्याशिवाय त्याचा अनुभव येत नाही. म्हणून त्रिपुटी जिथे विलीन होतात असे शब्दप्रयोग केलेले आहे की त्रिपुटी जेव्हा जाते, जेव्हा स्वतःची वेगळेपणाची जाणीव जाते, त्यावेळी त्याच्याशी एकरूपता येऊ शकते. मी कोणीतरी वेगळी आहे, मला हे करायचं आहे, अशी त्रिपुटी जेव्हा असते तर त्यावेळी आपण त्या स्वरूपापर्यंत पोचू शकत नाही. ते विचार मध्ये आडकाठी आणतात, मध्ये अडथळा आणतात. ते विचार थांबले पाहिजेत. आणि म्हणून केवळ ते ब्रह्म मी आहे, सहा आम असा शुद्ध विचार अंतःकरणात राहायला लागतो. असा जेव्हा राहतो तेव्हा एक एक त्रिपुटी गळून पडते. किंवा नाम घेतोय आपण, स्वतःची जाणीव जाऊन नाम जर का आपण घ्यायला लागलो तर त्या नामीशी आपण एकरूप होऊ शकतो. आणि तो नामी म्हणजे ब्रह्म आहे अशी जेव्हा आपली खात्री असते तर त्यावेळेस आपण ब्रह्माशी एकरूपता येऊ शकते. पण त्याच्यासाठी आधी नामीचं स्वरूप जाणून घ्यायला लागतं. किंवा सोहम जेव्हा आपण करतो तर तेव्हा त्या ब्रह्माचं स्वरूप जाणून घ्यायला लागतं. मी काय आहे हे जाणून घ्यायला लागतं. आणखीन एकाग्रता पूर्णपणे लागते. मन 10 दिशांना धावताय, आणखीन मी ध्यान करते म्हणून म्हणते, काहीतरी विचार चाललाय, डोळे मिटलायत म्हणून मी ध्यान करते, असं जर का आपलं समज असला, केवळ एका जागी बसलीये म्हणजे मी ध्यान करते, तर ते ध्यान नाहीये. ध्यानामध्ये शेवटी ध्येयाकार वृत्ती होऊन समाधीपर्यंत गेलं पाहिजे तर ते ध्यान आहे. ध्यान म्हणजे एकाग्रता आहे. आणखीन समाधीत तद्रुपता आहे. हे तद्रुपता आली पाहिजे तिथे. असा त्रिपुटीचा लय झाल्यानंतर असा ब्रह्मानुभव शक्य असतो, तोपर्यंत नाही. हे परब्रह्म निर्गुण सर्वेश्वराचे निजरूप जाण, मूळ मायेसी अधिष्ठान जाण पूर्ण चैतन्य. परब्रह्म निर्गुण आहे म्हणजे काय? त्याच्यात गुण नाहीत. गुण नाहीत म्हणजे कुठचे गुण नाही? आपण ज्याला म्हणतो की हुशार आहे वगैरे वगैरे असले गुण, सद्गुण दुर्गुण वगैरे असले गुणांचा संबंध नाही येते. ते 3 गुण सत्व रज तम ते मूळचे गुण आहेत. आणखीन हे गुण प्रकट झाल्यानंतर मायेतून प्रकट झाले, त्या गुणातनं शेवटी सृष्टी निर्माण झाली आहे. म्हणून विचार जो केलेला आहे ते परब्रह्म त्रिगुणातीत आहे. माऊलींनी म्हटलंय ना, गीतेत सांगितलेलं आहे की त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. 3 गुणांच्या पलीकडे जा. सगळे वेद म्हणा किंवा सगळं जग जे आहे ते 3 गुणांचं आहे. 3 गुणांचं बनलेलं आहे. 3 गुणांच्या आधिपत्याखाली चाललेलं असतं. आपलं वागणं 3 गुणांचा आविष्कार असतो. त्याच्या पलीकडे परब्रह्म आहे. म्हणून
अर्जुनाला भगवंत सांगतात की तू निस्त्रैगुण्य हो, 3 गुणांच्या पलीकडे जा. 3 गुणांच्या पलीकडे जा म्हणजे गुणांचा वापरच करायचा नाही का, असं नाहीये. तर ते 3 गुण ताब्यात ठेवणं हे 3 गुणांच्या पलीकडे आहे. आपलं 3 गुण हे स्वामी असतात नेहमी. कधी रजोगुण वर येतोय, मग अमुक करावं तमुक करावं इच्छा होत जाते. कधी तमोगुण वर येतो, झोप यायला लागते. कधी सत्वगुण वर येतो, काहीतरी चांगली गोष्ट करावीशी वाटते, अभ्यास करावासा वाटतो. म्हणजे वर खाली येणं हे त्या गुणांच्या ताब्यात असतं असं आपण म्हणूया. आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाही. पण त्या गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे आता मला सत्वगुणाची आवश्यकता आहे, अभ्यास करायचा आहे, मग तिथे सत्वगुणाचा मी वापर करून घेते, मग एकाग्रता येते. जेव्हा काही काम करायचं आहे त्यावेळी रजोगुणाचा स्वीकार करून रजोगुणाचा स्वीकार झाल्यावर उत्साहाने काम होईल. झोपेची आवश्यकता आहे, आरामाची आवश्यकता आहे, युद्धाची आवश्यकता आहे, तमोगुणाचा स्वीकार आहे. म्हणजे इथे ते गुण ताब्यात आहेत. गोंदवलेकर महाराजांची कथा माहिती आहे सगळ्यांना की कोणाशी तरी भांडण जोरात चाललं होतं, भाऊ बंधांशी जमिनीचा वाद होता काहीतरी, आणि महाराज लाल झाले होते, आणखीन जोरात भांडत होते. त्यांच्या शिष्यांना काळजी वाटायला लागली की महाराज किती संतापलायत. कोणीतरी गेलं तिथे, आणखीन हळूच करून महाराजांना सांगायचा प्रयत्न केला की महाराज शांत व्हा. महाराजांनी ज्याच्याशी भांडत होते त्याच्याकडे पाठ केली, आणखीन शांतपणे सांगितलं की हे जरा नाटक संपून दे, मग त्याच्यानंतर बघूया आपण. म्हणजे काय आहे, तिथे त्यांनी तमोगुण वर आणला होता, आणखीन ते भांडत होते कारण त्याची गरज होती. निस्त्रैगुण्य जाण्याचं हे लक्षण आहे. गुणांचा गुण आपल्या ताब्यात, आपण गुणांच्या ताब्यात नाही. आणि हा गुणांचा वापर करीत करीत निस्त्रैगुण्य व्हायचं आहे आपल्याला. तिन्ही गुणांच्या पलीकडे जायचं आहे. परब्रह्म हे निर्गुण आहे, म्हणजे गुणांच्या पलीकडलं आहे. तिथे कुठचेही 3 गुणांचा मळ नाहीये तिथे. पण आपण ह्या विश्वात जोपर्यंत वावरतोय तोपर्यंत आपण 3 गुणातच वावरतोय. आपल्या देहात देखील हे 3ही गुण आहेत. आणखीन त्यामुळे त्या 3 गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे 3ही गुण आपल्या ताब्यात ठेवणं. परब्रह्म जे आहे ते ईश्वराचा सुद्धा आत्माच आहे ना. ईश्वराचं स्वरूप तेच आहे, मूळ ईश्वर जो आहे. तर त्या ईश्वराचा मूळ कोण आहे, तर परब्रह्म आहे. मायेला काय, ईश्वराला काय, म्हणजे ब्रह्माचंच अधिष्ठान आहे. मूळ मायेला त्या चैतन्याचं अधिष्ठान आहे, हे लक्षात घ्यायचं. माया जी आहे ती ब्रह्मांडा एवढीच व्यापते, ब्रह्म मात्र त्या पलीकडे व्यापून आहे, संपूर्ण पूर्ण आहे. ते जाणं पूर्ण चैतन्य म्हटलंय. ब्रह्म पूर्ण आहे, तिथे अपूर्णता काडी मात्र नाही. आणि ज्या वेळी आपण ब्रह्मरूप होऊ तेव्हा आपल्यातला पण अपूर्णता दूर करण्याचे जे आपले अखंड प्रयत्न चाललेले असतात. अजून पैसा हवा का, कमी पैसा असला तर मला कसं काय माझं व्हायचं, अपूर्णतेची भावना आहे. नटणं सजणं आहे त्याच्याहून चांगली दिसली पाहिजे, अपूर्णतेची भावना आहे. ह्या सगळ्या अपूर्णतेच्या भावना त्या परब्रह्माच्या तिथे गेल्यानंतर दूर होतात. ते पूर्ण आहे. आणखीन दुसरं पूर्णचा अर्थ की परब्रह्मातनं जरी जग निघालं, ब्रह्मांड गेली तरी पण ते पूर्ण आहे, आणि ब्रह्मांड आली तरी पण ते पूर्ण आहे. असं ते पूर्ण आहे. ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे, निर्गुण आहे, आणि आपल्याला तद्रूप व्हायचं आहे हे लक्षात घ्यायचं. आपल्याला केवळ त्याच्याकडे शब्दज्ञान घ्यायचं नाहीये, तर आपल्याला ते व्हायचं आहे, आनंदरूप व्हायचं आहे. आता आपण 23 पर्यंत झालेलं आहे आपलं. मला वाटतं आपली वेळ झालेली आहे, होऊन गेली. पुढल्या वेळेला पुढला आणखी. हरी. काही असला प्रश्न तर बोला.
चला, काही नसले तर थांबूया मग. श्लोक घेते. हं. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनांची मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्री राम. जय श्री राम. राम. जय 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 जय